BJPची आता एक केविलवाणी धडपड सुरू आहे। हँडलवरून जे ठगो का मेला असं आजच्या रॅलीचं वर्णन आहे। त्यात आपल्याला इंडिया आघाडीतले बरेचसे नेत्यांचे चेहरे बघायला मिळतात, पण एक चेहरा दिसत नाही, तो म्हणजे शरद पवारांचा। काय अजूनही काही नाही, मला नाही वाटत। मुळामध्ये ही सगळी या एजन्सीच्या भाडोत्री असतात, तुम्हाला कल्पना आहे। त्यांच्या विचाराने मी काही दोष देत नाही, त्यांना जसं वरनं आदेश येतात तसं ते करतात। BJPची आता एक केविलवाणी धडपड सुरू आहे। खरे ठग कोण आहेत हे निवडणूक रोख्यांचं भांडं फुटल्यानंतर लोकांच्या समोर आलेलं आहे। आणि ठगोंका मेळा म्हणजे तुम्ही एक फोटो दिसत नाही आहे, उलटं त्याच्यामध्ये हे सगळे भाजपाचे फोटो दिसले पाहिजेत, कारण ठग ते आहेत। त्याच्यामुळे ठगोंका मेळा हा त्यांच्याकडे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले सगळे मुख्य ठग मग हे त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांचा पक्ष आता मोकळा झाला। अजित पवार ठग होते, हसन मुश्रीफ ठग होते, प्रफुल्ल पटेल ठग होते। आणि हे आम्ही म्हणत नाही किंवा उद्धवजी म्हणत नाही, त्यांनीच म्हटलेलं आहे। हे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री सांगत होते। हे सगळे ठग त्यांनी तिथे घेतल्यामुळे कदाचित राष्ट्रवादी ठग उरले नसतील, त्यांचं काहीतरी गफलत झाली असेल। पण ठग त्यांनी होते, सगळे ठग त्यांनी घेतल्यामुळे आता आम्ही सुद्धा ठगमुक्त झालेलो आहोत। पण भूकंप मुक्त झाला आता रॅलीच्या निमित्तानं आलेला आहात, पण अजूनही महाविकास आघाडीत काही जागांवरून पेच आहे। पेच नाहीये। ऐका सांगतो, ऐका नाही, काही आवश्यकता नाहीये। मी तुम्हाला म्हटलं तसं की आमची जेव्हा भारतीय जनता पक्षाबरोबर युती होती किंवा असायची, त्याही वेळेला एक शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपामध्ये थोडी मी असंच म्हणेन की खेचाखेच ही व्हायची। मात्र एकदा ते शिक्कामोर्तब झाल्यानंतर सगळेजण एकत्रितपणाने एकजिन्सीपणाने काम करायचे। महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमची बोलणी 2-3 महिने झाल्यानंतर हे सगळं झालेलं आहे। त्यांनी पण आता ते समजून घेतल्यासारखं आहे आणि जिंकायच्या ईर्षेने आम्ही लढतो आहोत। फडणवीसांनी एक आवाहन केलं आहे, फडणवीसांनी जागा वाटपाचं तुम्ही सातत्याने देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।